बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याची। लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात घडलेल्या घटनेने जिल्ह्यात तणावाचे वातावरण। सकल मराठा समाजाच्या वतीने देवगड शहरात कडकडीत बंद। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 2 दिवसापूर्वी ठिकठिकाणी साजरी झाली, पण आजही काही लोकांना कोणत्याच महापुरुषांचे विचार समजलेले नसल्याने अशा काही लोकांना ना महापुरुषांचे विचार चालतात ना त्यांचे उभे केलेले पुतळे। जय भवानी जय शिवाजी हे वाक्य फक्त कामापुरतेच का, हा लोकप्रश्न। कारण चिखला काकड गावातील सध्या सुरू असलेला वाद हा कोणत्या समाज विरोधात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याने निर्माण झालेला हा वाद कितपत खरा आहे की फक्त समाजात ते निर्माण करण्यासाठी पसरलेला गैरसमज आहे? याचा विचार सर्वांनी शांतपणे करावा। श्री छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका समाजाचे नसून हे संपूर्ण बहुजन समाजाचे, वंचित पीडित घटकांचे आणि सर्वसामान्य जनतेचे ते प्रेरणास्थान आहेत। त्यांनी सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला। 2 दिवसापूर्वी चिखला काकड गावात शिवरायांची जयंती सर्वांनी उत्साहाने साजरी केली, परंतु त्याच गावात शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून काही महिलांना मारहाण झालेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चिखला काकड गावातच नाही तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी त्याचे उलटसुलट प्रतिसाद उमटत असून सकल मराठा समाजाच्या वतीने देवगड शहरात सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आला। या घटनेचे कारण कोणतीही असो, पण स्त्रियांना झालेली मारहाण नक्कीच लाजिरवाणी म्हणावी लागेल। कारण शत्रूच्या स्त्रीला सुद्धा बहीण मानून सन्मानाची वागणूक देणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा आपण कितपत जपतो आहोत हे चिखला काकड गावात घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे। हो तू बाजूला बाय करायचं बाय करायचं तिला घे ती शर्ट दे वाय बे शर्ट दे रे अय वाय द्या शर्ट दे तिला शर्ट दे तो शर्ट काढ। हे एवढाच पुतळा मांडला आम्ही, एवढाच पुतळ्याचा हे लोक विरोध करायला लागले। हे आम्ही फक्त ह्या एवढ्या 4-5 जणी बाया आहेत, फक्त एवढ्या बाया हे आम्ही, आणि हा समाज हा पूर्ण समाज आहे। पोलीस 3-4 पोलीस असताना सुद्धा आमच्यावर हल्लाहोल्ली झालेला आहे। नंतर पोलीसवाले आल्याच्या नंतर हे सगळे पळून गेलेले गावाचे। अगोदर फक्त आम्ही 4-5 बाया होत्या, 4-5 बाया असताना आम्हाला यायनं मारलेले। एवढाच पुतळा मांडलेला आहे आम्ही, फक्त एवढा। कोणी म्हणायला लागलं वड्यात फेका, कोणी कशात फेका म्हणायला लागलं। संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही समाजकंटक उचलत होते, त्याचा विरोध आम्ही केला 4-5 जण महिलांनी। तर त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे। तरी माझ्या सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझ्या सगळ्या भावांना।